या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी बघूयात। वाल्मिक कराडची राज्यभर असलेली कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटी कडून हालचाली सुरू झाल्या आहेत। राज्य आणि राज्याच्या बाहेर वाल्मिक कराडची संपत्ती असल्याचं समोर आलंय। कराडनं मोठमोठे प्लॉट्स, रो हाऊसेस, कोट्यवधी रुपयांची जमीन नेमकी कोणत्या उद्योगांमधून कमवली याची देखील चौकशी होणार आहे। कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीनं आता बीडच्या न्यायालयात अर्ज देखील केल्याची चर्चा आहे। मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। वाल्मिक कराडनं 2020 ते 2024 या वर्षात यामधील बरीचशी संपत्ती खरेदी केल्याचं समोर आलंय। नंतर एक मोठी बातमी, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंची काल भेट घेतली। सातपुडा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन पंकजा मुंडेंनी भेट घेतली। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर भावा बहिणीची ही पहिलीच भेट आहे। दोघांमधल्या चर्चेचा तपशील अजून समोर आलेला नाही। मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडेंनी या प्रकरणी खोचक प्रतिक्रिया दिली होती। ती म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा फार आधीच व्हायला हवा होता, तसंच या राजीनाम्यापेक्षा शपथच व्हायला नको होती, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती। त्यामुळे आता काल रात्री अचानक झालेल्या मुंडे बंधू भगिनींच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलंय।